मामा तू बाबांशी बोललीस का? नाही, हिम्मतच नाही झाली. मामा अगं तुला कळत कसं नाहीये? माझ्यातले बदल आता काही दिवसांनी लोकांना जाणवायला लागतील. मला तरी वाटतं की दुसऱ्या तिसऱ्या कोणी ही गोष्ट कळण्यापेक्षा ना बाबांपर्यंत ही गोष्ट आपणच पोचवूया. आपण म्हणजे कोण? तू का मी? तू मी ना, मग माझी अडचण जरा समजून घे की. मामा एवढी चिडतेस का तू? काय करू मी? तुला कळत नाही का माझी काय अवस्था आहे? तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. तुला काय करायचं त्याच्याशी? जा म्हटलं ना, चल चल निघ. चला नागनाथ शेठ, तयारीला लागा. सुसाइड नोट तयार आहेत. आता एकदा का या झोपेच्या गोळ्या दादाच्या पोटात गेल्या की दादा नावाची कादंबरी माझ्यासाठी संपली एकदाची. कपडे सगळे धुवून झालेत आणि शिवाय चादरी आणि जेवणाचं काय केलंस? तयार आहे ना. फक्त जरा साधं केलंय. बाबा वाट पाहत असतील ना, मग उशीर झालाय. साधंच केलंस म्हणजे? मुगाची खिचडी आणि वांग्याचा रस्सा. अरे देवा, मला वाटलंच होतं तू काहीतरी घोळ करशील म्हणून. का? काय झालं? अगं तू जेवण करताना मी 5-6 मेथीच्या गड्ड्या आणून ठेवल्या होत्या. त्या निवडून धुवून चिरायच्या होत्या, त्याची भाजी करायची होती, ती नाहीच केलीस वय. बाबा वाट पाहत असतील, खूप उशीर झालाय. एक दिवस उशीर झाला तर तुझा आई, मी करते. नागनाथ, माझ्यावरचं एक ओझं कमी झाल्यासारखं वाटतं रे बाबा. माझ्याही म्हणजे काय? म्हणजे गेले काही दिवस तू मला इतकी मदत करतोयस, मलाही संधी मिळाली ना या कामाच्या निमित्ताने. परत एक काम कर, आता ही फाईल ताबडतोब वकील साहेबांकडे पोहोचवून दे. हो ताबडतोब म्हणजे मी लगेच पाठवून देणार आहे. काळजीच करू नकोस. ती तू दूध प्यायलाच नाहीयेस दादा. शालिनी एवढ्या प्रेमाने पाठवलंय. मी असं करतो, मी नंतर घेतो. नंतर? मी काय म्हणतोय वीर, इतक्या रात्री कशाला चाललाय तुम्ही भेटायला? हा, त्यापेक्षा उद्या सकाळी जा ना. उगाच त्यांची झोप मोड. मी बाबांना सांगितलंय की मी येते आणि ते मला भेटल्याशिवाय नाही झोपणार. त्यामुळे झोपमोडीचा प्रश्नच येणार नाही ना. नाही, पण आनंदीला यायचं नसतं तर तिने कळवलं असतं. पाहूया थोडा वेळ वाट. तरी मी तिला सांगितलं होतं उद्याच्याला जा म्हणून. आत्या, मी तेच म्हणतोय, तुझा धाकच नाहीये तिला. तू तिचा इतका छळ कर की तिची हिंमतच झाली नाही पाहिजे तुझ्या शब्दाबाहेर जायची. मी बघ, माझं काम कसं व्यवस्थित केलं. वीर आला का नाही खाली झोपायला, पण तू तिचा छळच करत नाहीयेस. नाहीतर तिची हिंमतच झाली नसती तुला न विचारता घराबाहेर जायची. आज जाऊन अगदी नेहमीसारखं वाग. आपल्या घरातलं बाबांना काही कळायला नको. एक तर त्यांची तब्येत आधीच खूप नाजूक आहे, त्यात उगाच त्यांना त्रास नको. खूप दिवसांनी भेटणार आहेस ना बाबांना, छान गप्पा मार त्यांच्याशी. उगाच त्यात हे भलते विषय नको. हाच खरा वीर आहे आणि हा वीर माझा आहे. पण मध्येच काय रे होतं तुला? मी खरं सांगू, तुला माहितीये ना मी आता कोणत्या टेन्शन मध्ये येते. मग अशा वेळी मला थोडं समजून घे ना. माझं काही चुकलं ना तर प्लीज मला माफ कर. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माझा खरा वीर आज पुन्हा भेटला, तोच आनंद जास्त आहे. आता जशी हसत होतीस ना तशीच हसत खेळत जा. हसत आणि खेळत म्हणायचं तर जाऊन भॉज करते त्यांना.